नाही, खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला होता, त्यामुळे पहिल्याच टर्ममध्ये हा जो तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळतोय, हा मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला समर्पित करतो। सर, लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। तुम्ही सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतात तुमच्या काही पोस्ट, कविता काकांच्या वगैरे। अजितदादांनी असं म्हटलं आहे की बारामतीमध्ये जर माझ्या विचारांचा खासदार निवडून आला नाही तर मी विधानसभा लढवणार नाही। आदरणीय दादा काय म्हणाले मी काल ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही। परंतु निवडणूक आहे, त्यामुळे आपला उमेदवार निवडून यावा असं प्रत्येक नेत्याला वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। त्यामुळे नेमकं त्यांचं काय वक्तव्य याविषयी मला कल्पना नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार। आढळराव पाटलांनी असं म्हटलेलं आहे की मी लोकसभेची निवडणूक लढणारच आहे, माझी बोलवण म्हाडावरती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण मी लोकसभा लढणार आहे। विद्यमान खासदारांबद्दल खूप नाराजी मतदारसंघात। मला असं वाटतं की जर ग्राउंडवर जाऊन बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघानं ही संधी दिल्यानंतर सातत्यानं जे काम केलेलं आहे, आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयाचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघात होत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघ हा कोरोनाच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा देशातला पहिला मतदारसंघ आहे। फॅबीफ्लूसारख्या गोळीची देश पातळीवर किंमत कमी करणं असेल किंवा इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रोजेक्ट पुढे आणणं असेल, या सगळ्या गोष्टी लोक पाहत आहेत। पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये झालेली प्रगती लोक पाहत आहेत आणि त्यामुळे कुणाच्या तरी मनातल्या या ज्या कल्पना आहेत त्यावर मी भाष्य करणार नाही। परंतु जर बोळवण हा शब्द त्यांच्याकडून आला असेल, मला एवढंच म्हणायचं आहे की लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हा नक्कीच अधिकार आहे आणि ही चर्चा माझ्याही कानावर आली, परंतु याविषयी मला खोलात जाऊन काही कल्पना नाही, कारण ही चर्चा माझ्याही कानावर आली की असं पद मिळाल्यानंतर ही कदाचित बोळवण असते का, असू शकते का, हा अनेकांनी प्रश्न विचारला। पण याविषयी खोलात मला माहिती नाही, परंतु लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हा संविधानानं घटनेनं अधिकार दिलेला आहे आणि मायबाप जनता ठरवेल की त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेत कोण करेल। सर, घड्याळ चिन्ह आता गेलेलं आहे, आता नवीन चिन्हावर तुमची सगळी तयारी सुरू आहे का? 100% मी कायम असं म्हणतो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हा आमचा पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचं चिन्ह। कारण गेली 55 वर्ष अव्याहतपणे समाजकारणात राजकारणात काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राप्रती दिलेलं योगदान हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आजच्या माध्यमांच्या जगामध्ये किंवा आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये चिन्ह पोहोचवणं ही फार मुश्किल गोष्ट आहे असं मला वाटत नाही। पण आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर, आदरणीय पवार साहेबांप्रती असणारा विश्वास हा जनतेच्या मनात ठाई ठाई दिसून येतो आणि त्याचं प्रतिबिंब हे तुम्हाला निवडणुकीत बघायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।